काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गृहविभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. या भरती प्रक्रियेतील कोटा रचना ही सुकाणू समितीनं दिलेल्या आदेशानुसार 50-25-25 याप्रमाणे करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. राज्य शासनानं गृहविभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रियेतील कोटा रचनेसंदर्भात 2023 नंतर मागणीपत्र शासन स्तरावरून पाठवू नये, तसंच कोटा रचना 50% सरळ सेवा 50% पदोन्नतीनं करण्यात यावी असा शासन निर्णय केला आहे. या संदर्भात फेरआढावा घेण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं कोटा रचना ही पूर्वीप्रमाणेच म्हणजे 50% सरळ सेवा 25% पदोन्नती आणि 25% विभागीय परीक्षा याप्रमाणे ठेवण्यात यावी असे स्पष्ट आदेश दिलेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सुकाणू समितीच्या आदेशानुसारच पुढील आवश्यक कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश दिले असल्याचं समजतंय. परंतु त्यानुसार प्रशासकीय पातळीवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही, असं आमदार सतेज पाटील यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिलंय. विभागीय परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या हजारो उमेदवारांमध्ये यामुळे अस्वस्थता आहे. याकडेही आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधलंय. सुकाणू समितीच्या आदेशानुसार कोटा रचनेला तातडीनं मान्यता देऊन ती पुन्हा 50-25-25 याप्रमाणेच करावी आणि त्यानुसार विभागांतर्गत PSI परीक्षा नव्यानं जाहीर करण्यात यावी अशी मागणी इच्छुक उमेदवारांकडून होतीये. याबाबत नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विशेष उल्लेखाची सूचना मांडली असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी या पत्रात नमूद केलंय.